सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून शुक्रवारी गृहराज्यमंत्री पंकज भोईर यांच्याकडून विधिमंडळात धर्मस्वातंत्र्य विधेयक मांडण्यात आलं। या विधेयकावर सभागृहात प्रचंड चर्चा झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधेयकावर विधानसभेत भूमिका मांडली। धर्मस्वातंत्र्य विधेयक मांडणारे महाराष्ट्र हे काही पहिलं राज्य नाहीये। यापूर्वी देशातील 12 राज्यात ते लागू केलंय। हे विधेयक आणताना यामागे कुठल्याही एका धर्मासाठी किंवा धर्माविरुद्ध नाही तर सर्व धर्मांसाठी हे लागू करण्यात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। विशेष म्हणजे या विधेयकास महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या शिवसेना पक्षाने पाठिंबा दिला असून भास्कर जाधव यांनीही सभागृहात भूमिका मांडली। मात्र जसं हे विधेयक सभागृहात मांडलं गेलं त्यानंतर मात्र राज्यभरात याची चर्चा सुरू झाली। धर्मस्वातंत्र्य विधेयक नेमकं काय, आरोपींना शिक्षा काय, हे सगळं समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह। व्हिडिओच्या सुरुवातीला आपण धर्मांतर कायदा नेमका काय, त्याची व्याख्या काय आहे ते समजून घेऊयात, ज्यामध्ये आमिष दाखवून जबरदस्ती, लबाडी, बळजबरी किंवा अल्पवयीन असेल अशा धर्मांतरास बेकायदेशीर धर्मांतर ठरवण्यात आलंय। या संदर्भात अशा पद्धतीने कुणी वागू नये म्हणून तरतुदी आहेत। त्याचं उल्लंघन करून धर्मांतर केलं तर ती व्यक्ती किंवा संस्था जे सामील असतील त्याप्रमाणे शिक्षेस पात्र असतील। तसंच हे धर्मांतरण झालेलं नाही असं मानलं जाईल। बेकायदेशीर धर्मांतर करून लग्न होतं, विच्छेद होतो, त्यानंतर काय करायचं याबाबत न्यायालयाने वेळोवेळी निर्णय दिलेत। त्यानुसार विधेयकात तरतूद केली आहे। बेकायदेशीर धर्मांतराद्वारे केलेला विवाह रद्द घोषित केला जाईल। त्यातून जन्माला आलेला बालक हा आई ज्या पूर्वाश्रमीच्या धर्माची असेल तोच मुलाला धर्म मानला जाईल। वडिलांकडे उत्तराधिकार मिळवण्याचा हक्क मात्र कायम असेल। तसंच पोटगीसाठी ते हक्कदार असतील, पण बाळाचा ताबा आईकडे असेल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली आहे। धर्मस्वातंत्र्य कायद्यात शिक्षेची तरतूद काय आहे तर धर्मांतर करताना त्याची पूर्वकल्पना दिली नाही तर ती देखील बेकायदेशीर ठरवलं जाईल। रक्ताच्या नात्यातील कुठल्याही नातेवाईकाला तक्रार देता येईल। याशिवाय पोलिसांना वाटलं तर सुमोटो अधिकार तक्रार घेण्यासाठी देण्यात येत आहे। अपराध घडला असेल तर 7 वर्ष कारावास, 1 लाख रुपये दंडांची तरतूद आहे। तसंच अज्ञान, SC व ST असेल तर 7 वर्ष कारावास व 5 लाख रुपये दंडाची शिक्षा होईल। सामूहिक गुन्हा असेल तर 7 वर्ष कारावास आणि 5 लाख रुपये दंडाची तरतूद आहे। मात्र दुसऱ्यांचा तोच गुन्हा केल्यास 10 वर्ष कारावास आणि 5 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद असेल अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली आहे। दरम्यान बेकायदेशीर धर्मांतर आणि त्यातून उद्भवणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी हा कायदा आहे। लोक कायदा हातात घेतात असं न होता या कायद्यामुळे पोलीस व शासकीय यंत्रणा यांना कायदा व सुव्यवस्था राखता येईल। त्यासाठी त्यांना कायद्याचं पाठबळ मिळेल, अफवा दूर होतील। त्यामुळे सभागृहाने मान्यता द्यावी अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। दरम्यान काँग्रेसने या विधेयकाबाबत सभागृहात आपली भूमिका मांडली आहे। धर्म स्वातंत्र्य विधेयक या बिलात विधी विभागानं डोकं वापरलं नाही। 2 तरुण जर लग्न करणार असेल तर त्यांच्या विरोधातही हा कायदा वापरला जाईल। धर्म स्वातंत्र्य या विधेयकाला म्हटलं आहे, महिला बाल विकास विभागाच्या समितीला 1 वर्ष पूर्ण झालं तरी एकही तक्रार समोर आली नाही। त्यामुळे हा विधेयक आणण्याचा उद्देश काय आहे हे समजून आम्हाला घ्यायचं आहे असं काँग्रेस नेते असलम शेख यांनी म्हटलंय। तसंच आरोप कसे सिद्ध करणार आहात? आरोप सिद्ध करण्याचं काम हे प्रशासनाचं आहे। आमिष म्हणजे काय, याचे निकष काय यात स्पष्टता नाही असे सवाल असलम शेख यांनी उपस्थित केलेत। काँग्रेसचा या विधेयकाला विरोध असणार आहे, मात्र दोन्हीही राष्ट्रवादी याबाबत नेमकी काय भूमिका घेणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र एकूणच या विधेयकाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब जरूर करा। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।